आज आपण आलेलो आहे बाकरवाडी गावचे ज्येष्ठ नागरिक मारुती हरी रोमन यांच्या घरी. तर त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. तर त्यांचे टोपण नाव आबा. त्यांचा आता किराणा माल दुकानाचा व्यवसाय असल्यामुळे त्यांना सगळे आबा म्हणून संबोधतात. तर एक दोन प्रश्न आबा मी विचारतो तुम्हाला की पूर्वीच्या लोकांचं खाणं कसं होतं? म्हणजे पण साधं आहे पण पौष्टिक होतं बरं का. बर गिरणीतलं नसतं, जात्यावर दळण आणि साधं खाणं. आणि त्याच्यानंतर मग त्यांचं सकाळचं रुटीन कसं असायचं? म्हणजे सकाळ ते संध्याकाळचं. सकाळ पहाटे उठायचं 3, 3:30, 4 वाजता. बर धारा काढायच्या, म्हशी हिंडवायच्या, धारा काढायच्या, दूध घालून यायचं. 7 वाजता मी दूध घालून इथे येत होतो. बघ हां म्हणजे आता 7 वाजता दूध घालून ते यायचे. म्हणजे हो. सकाळी उठायचे किती वाजता तुम्ही? 3:30, 4ला उठायचं. 3:30, 4ला उठायचे. आताचे मुलं बघितलं तर 8, 9 वाजेपर्यंत हो, झोपतात. 8, 9. त्यामुळे ते हे सगळं खाणं कृत्रिम सगळं. त्यामुळे चटणी जरी भाकरी खाल्ली तरी तुमच्या चांगल्या का ह्याच्यापेक्षा मटण मसाल्यापेक्षा बरी वाटायची. बरोबर. म्हणजे आता त्याच्यामध्ये पूर्वीच्या लोकांमध्ये आणि ह्या लोकांमध्ये तुम्हाला डिफरंट काय वाटतं? म्हणजे फरक काय वाटतं? आताची दिसायला मजबूत दिसतात, हा दिसायला मजबूत दिसतात, दिसायला पण मजबूत अंगामध्ये ताकद नाही, रोगाने पिडलेली, बरोबर. औषधावर पोचलेली, हा. त्याच्यावर असं आहे. आणि आत्ताच्या घडीला जर बघितलं तर हे सगळं म्हणजे मोबाईल आले, हे सगळं ह्याच्यामध्ये पिढी सगळी वाहून चालली. वाहून चालले. तर आत्ताच्या युवा पिढीसाठी तुम्ही काय संदेश द्याल? म्हणजे एक असा संदेश, चांगला संदेश म्हटलं तर. तर मोबाईल वापरायला नाही पाहिजे, पण कोण ऐकत नाही. बरोबर कोणत्या बुद्धी चालवायला पाहिजे, अक्कल चालवायला पाहिजे. बरोबर. हे आहे ना, मोबाईलमुळे जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट बी वाईट घडते. पण आहे, बरोबर. पहिलं म्हटलं तर पहिल्या लोकांचं असे हातावर गणित करायचे. आता काढला मोबाईल, दाबलं त्याच्यावर. त्यामुळे म्हणजे बुद्धी कमजोर चालते. त्यामुळे कमजोर चालली. तर म्हणजे बातम्या करतात, सगळं होतं, पण जेवढं चांगलं आहे तितकंच वाईट आहे. बरोबर. असं आहे ना, हे चांगलं घ्यायला नको, वाईटच घ्यायला लोक. वाईट घ्यायला. बरोबर. ह्याच्यामध्ये आता सांगायचं झालं आबा तर तुम्ही व्यायामाचा जर आपण आता एक विषय घेऊ तर व्यायामाच्या वेळी तुम्ही एका वेळी जर असं जोर काढायला बसला तर किती जोर काढायचा? असं म्हणजे काय 50-60 करायचं. आपण नियमानं करायचं तेवढं बस. बरोबर. म्हणजे एका आबाचा सकाळी जाऊन नदीला आंघोळ करायची, हा. आंघोळ केली, गार पाण्यात अंग भरून यायचं, बरोबर. त्यावेळेस व्यायाम करायचा बस. बाकी खाणं पिणं पौष्टिक, सारखं कामामुळे व्यायामपेक्षा कामामुळे शरीर मजबूत राहायचं. बरोबर. आणि खाणं पाणी थोडं जरी असलं तरी पौष्टिक होतं. आताच्या सारखं एवढं चोचलं वगैरे खाणे काय वगैरे नव्हतं. बरोबर. हां. आता सगळा मसाल्याचे पदार्थ आहे. मसाल्यामुळे गोड लागतं, पण तब्येतीला हानिकारक आहे ती. बरोबर. आणि ते आता म्हणते ते की एवढं खात होतो, 25 भाकरी, 30 भाकरी. त्याबद्दल तुम्ही काय सांगता? आपलं काही अफवा सोडत होते? नाही, अशी एखादा दुसरा खात असेल 4-2 भाकरी, पण 25 भाकरी करून खायला नाही. बरोबर. या बसा, या बसा, घेतो जरा मुलाखत चालली आवड. आपल्या आता समावेत आहेत जगन्नाथ दोंडेबा सावंत. बसा खाली. काय चाललंय पुढे? ते खाली म्हशी खा. अहो बसा इथं 2 मिनिटं. पडल की होय. बरं असू द्या. ते आता कामाच्या ह्याच्यात